बीएसएफ मध्ये एक नवीन भरती सुटलेली आहे 2025 आणि ही जी भरती आहे 10वी पास वरती आहे। काय या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस, या भरतीसाठी तुमचं एज लिमिट किती असलं पाहिजे, तुमचं शिक्षण किती असलं पाहिजे, या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस कसं राहणार आहे, पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन भरतीची माहिती, नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत असतील। मित्रांनो, ही जी बीएसएफ ची भरती आहे ही स्पोर्ट कोट्यामधून आहे। जर तुमच्याकडे स्पोर्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही नक्की या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। आता या भरतीची पूर्णपणे माहिती आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, मी तुम्हाला पूर्णपणे स्क्रीनवरती माहिती दाखवतो। बीएसएफ रिक्रुटमेंट 2025 या बीएसएफ भरतीच्या आज आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ कोणी स्किप करू नका, तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। मित्रांनो, तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता, ही जी बीएसएफ ची भरती आहे ही स्पोर्ट कोट्यामधून निघालेली आहे आणि ह्या बीएसएफच्या भरतीमध्ये जनरल ड्युटीचं पद आहे। तुम्ही जनरल ड्युटीमध्ये भरती होऊ शकता, म्हणजे जीडी मध्ये। भरती मित्रांनो मेल फिमेल कॅन्डिडेटसाठी आहे, दोघंही फॉर्म भरू शकतात, दोघंही अप्लाय करू शकतात। भरतीसाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही फक्त 10वी पास असले पाहिजे। जर 10वी पास असेल तर ही भरती तुम्ही देऊ शकता आणि प्लस तुमच्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट सुद्धा असलं पाहिजे। आता मित्रांनो, स्पोर्ट्स सर्टिफिकेट जर तुम्ही सहभाग घेतलेला असेल तरीही फॉर्म भरू शकता, किंवा तुम्ही एखादं मेडल अचीव केलेलं असेल तरीही फॉर्म भरू शकता। आता हे स्पोर्ट क्वालिफिकेशनचं काय डिटेलमध्ये माहिती आहे, ती नोटिफिकेशनमध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिली आहे, तुम्ही एकदा ती वाचू शकता आणि मग फॉर्म भरू शकता। नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून माहिती जाणून घेऊ शकता। पण त्या अगोदर पूर्ण माहिती जाणून घ्या। इथं बघू शकता मित्रांनो, ह्या भरतीमध्ये तुम्हाला सॅलरी तुम्हाला याच्यामध्ये 21,700 ते 69,100 पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये सॅलरी पण भेटते। आणि ही जी भरती आहे ही लेवल 3 ची जॉब आहे। याच्यामध्ये जनरल ड्युटी पदासाठी चांगली सॅलरी पण तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटते। त्यानंतर ह्या भरतीमध्ये जी ऍप्लिकेशन फी आहे ही जनरल ओबीसी कास्टसाठी 159 रुपये फी आहे। 100 रुपये ऍप्लिकेशन फी आहे आणि 59 रुपये जे वर्ष आहे ते जीएसटी आहे। त्यानंतर एससी एसटी कॅटेगरी आणि फिमेलसाठी कोणतीही प्रकारची फी नाही आहे। आणि मित्रांनो, पेमेंट करण्याचं जे मेथड असणार आहे हे ऑनलाईन असणार आहे। त्यानंतर इथं बघू शकता फिजिकल स्टँडर्ड। मित्रांनो, तुम्हाला फिजिकल स्टँडर्डमध्ये मेल कॅन्डिडेटसाठी 170 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 157 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे। त्यानंतर तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो, तुमचं हाईटनुसार इथं वेट असलं पाहिजे। आता तुमचं एज बघा, त्यानंतर तुमची हाईट बघा किती आहे आणि त्यानुसारच तुमचं वेट असलं पाहिजे, कमी नाही जास्त नाही। कारण की त्यांना सगळं हाईटनुसार वेट लागतं आणि हे जो वेटचा चार्ट आहे हे तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये बघायला मिळेल। नोटिफिकेशनमध्ये पूर्ण डिटेलमध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे। या भरतीचं सिलेक्शन प्रोसेस कसं होणार आहे स्क्रीनवरती बघू शकता। सगळ्यात अगोदर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे तुमचा, त्यानंतर तुमचं फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतर फिजिकल होईल, फिजिकल झाल्यानंतर तुमचं मेडिकल होईल। एवढंच तुम्हाला याच्यामध्ये होणार आहे, बाकी एक्झाम तुमचा होणार नाही। एक्झाम नाही आहे या भरतीमध्ये। या भरतीमध्ये तुमचं फक्त ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा, फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतर फिजिकल होईल आणि एक डिटेल मेडिकल होईल, बस। बाकी एक्झाम वगैरे काहीच होणार नाही, तुमचं याच्यावरतीच तुमचं सिलेक्शन होणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने या भरतीचं पूर्णपणे प्रोसेस दिलेली आहे। आता या भरतीचं जे ऍप्लिकेशन फॉर्म आहे मित्रांनो, हे 16 ऑक्टोबर पासून स्टार्ट झालेलं आहे आणि 4 नोव्हेंबर पर्यंत फॉर्म चालणार आहे। आणि तुम्ही इथं ह्या वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरू शकता, घरी बसल्या बसल्या पण भरू शकता, किंवा जर कॅफेमध्ये भरायचं असेल तर फॉर्म तिथं पण भरू शकता। बाकी मित्रांनो, या भरतीची मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। इम्पॉर्टंट डिटेल्स आहे मित्रांनो, फॉर्म रिजेक्ट होऊ नये म्हणून त्यांनी ऑलरेडी सांगितलं आहे की तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये अपलोड करा, इनकरेक्ट डॉक्युमेंट अपलोड करू नका, जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही। आणि आपण फॉर्म भरतोय तर आपण काळजी घ्यायला पाहिजे की जेणेकरून आपण राईट डॉक्युमेंट तिथं सबमिट करू। ओके, चांगल्या क्वालिटीमध्ये तुमचे डॉक्युमेंट सबमिट करा, जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही। आणि मित्रांनो, जे डॉक्युमेंट सबमिट करण्याची डेट आहे ही 4 नोव्हेंबर आहे। 4 नोव्हेंबरपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करू शकता आणि ऑनलाईन पेमेंट करून तुमचा फॉर्म सबमिट करू शकता, कारण की पेमेंट केल्याशिवाय फॉर्म सबमिट होणार नाही। बाकी एवढीच माहिती होती मित्रांनो आज ह्या भरतीची। जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करून नक्की विचारू शकता आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रसुद्धा ही भरती देऊ शकतात। आणि तुमचे जर काही मित्र असतील त्यांचं ते स्पोर्ट खेळत असतील, त्यांच्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल तर त्यांना नक्कीच शेअर करा, कारण की त्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्स खूप जास्त आहे। कारण की मित्रांनो, याच्यामध्ये कॉम्पिटिशन नसतं, याच्यामध्ये फक्त स्पोर्टवालेच असतात आणि स्पोर्ट्स सर्टिफिकेट सर्वजणांकडे अवेलेबल नसतं, तुम्हाला पण माहीत आहे। तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन भरतीच्या अपडेटसाठी, माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नवीन भरती आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन येऊन जाईल।